ट्रॅकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन आल्या आल्या पहिल्या चेंडूवर मोठा ब्लास्ट, चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांचा आणि स्टाईल मध्ये येते. इनिंगला प्रारंभ केलाय. वॉलबेगन पाहायला मिळाले थळ संघाकडून. दुसरा चेंडूवरती अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक ते आहे, त्याच्याकडून चांगलं फिल्डिंग झाले. ते मात्र आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न नाहक अंकर टाळला आणि फलंदाजीचा बाद. मात्र आपण पाहतोय रोशन अगदी झंझावाती कामगिरी करतोय. सचिनचा हा चेंडू अगदी तेज तर्रार, फास्ट अँड फ्युरियस पद्धतीने पाहायला मिळालाय. 1 फॉर दी ओव्हरची ते मात्र वॉर्निंग बॉलरला दिलेली आहे. धाव फलकावरती 6 धावा लागतायत. हा चेंडू सुद्धा अगदी चांगला टप्प्यावर. पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाजाला पूर्णतः बीट केलेला आहे. चांगला मारा ते पाहायला मिळतोय. आपल्या वेगाने मात्र आपण पाहतोय फलंदाजाला पूर्णतः जखडून ठेवतोय. मोठ्या फटक्या वाचून मात्र आपण पाहतोय परावृत्त केलं जाते. हा चेंडू मात्र आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द लेग स्टंप आहे आणि पंच मनीष भोईर यांच्याकडून इशारा आलेला आहे की हा चेंडू मात्र असणार आहे अवांतर. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा धाव फलकार पाहायला मिळतात. चांगला चेंडू आपण पाहतोय. ते मात्र कॅच ड्रॉप केले राकेश याने. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. गोलंदाज आता मात्र आपण पाहतो आपल्या ट्रॅक वरती आलाय आणि भन्नाट गोलंदाजी तो करतो. अगदी तिखट मारा त्याच्याकडून पाहायला मिळते. 1 टू गो. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आता मात्र आहे शिल्लक. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी चांगला होता आणि त्याच्यावरती मात्र आपण पाहतोय फटका सुद्धा अगदी चांगला आलाय. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल कंप्लीट केले आणि पाहूया आता या चेंडूवरती धावा किती आलेल्या आहेत. अंपायर धावा किती? एकच. ओके. एक रन जी धावून काढलेली आहे 3 रन. चला मॅच फाल घ्यायची पंच. चला थळेश्वर थळ मॅच फास्ट घ्यायची आहे. 15 मिनिटांमध्ये हा सामना कंप्लीट करायचा आहे. हॅलो, एक सूचना आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाला. विकेट गेली, ओव्हर झाली तर प्रत्येक टीमने सगळ्यांनी एकत्र यायचं नाही, अन्यथा आपल्याला 2 धावांची इथे पेनल्टी दिली जाईल. अगोदरच मॅचला उशीर झाला. राकेश रामनाथकर आपल्याला नम्र विनंती आहे, कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कोणती पेनल्टी मिळाली आणि तुम्ही पराभूत झालात तर याला सर्व जबाबदार तुम्ही स्वतः असाल. ओ नंबर सेकंड आपण पाहतोय महेश कटवटे पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती, ज्या महेशने पहिल्या दिवसामध्ये अत्यंत प्रभावशाली मारा केला होता, इफेक्टिव्ह गोलंदाजी केली होती.
पहिला चेंडू आपण पाहतोय लेफ्ट हँडर बॅट्समन साठी अगदी चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेर जाणारा हा चेंडू आउटस्विंगर पाहायला मिळतोय आणि इथे मात्र महेश आपल्या गोलंदाजीमध्ये असलेलं कसब कौशल्य अगदी शानदारपणे मैदानावरती दाखवताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पहिला दिवस जर आपण खेळ पाहिला पहिल्या दिवसाचा तर मात्र महेश कटवडेने अगदी वैविध्यपूर्ण गोलंदाजी केली होती. महेशकडे चांगल्या पद्धतीचा व्हेरिएशन आहे आणि तो मात्र आपण पाहतोय मैदानावरती अगदी चांगल्या टप्प्यावरती मारा करतोय. अखूट टप्पाचा चेंडू अगदी वेगाने निघून गेला हा चेंडू. पंचांकडून इशारा आलेला आहे परंतु हा चेंडू मात्र एक्स्ट्रा आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतोय स्वैर आहे. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 1 ने उंचावते आणि धाव फलकावरती धावा लागल्यात 9. थळीश्वर थळ संघ आपण पाहतोय खेळत असताना पाहायला मिळतो सागरी गणेश थळ संघाविरुद्ध. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय अगदी चांगला आणि ते मात्र हिट लागले आणि चांगला झेल. संघाचा कॅप्टन आणि साई झिराटच्या कर्णधाराला की आपण टॉस करण्यासाठी त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. इथे मात्र आपण पाहतोय महेश अत्यंत दर्जेदार फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. अगदी टिचून तो मारा करतोय. सुरेख कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळाली. फलंदाजांना पूर्णतः जखडून त्याने ठेवलेला आहे. धावा येत नाही या धावांसाठी चालू असलेला संघर्ष आपण मैदानावरती पाहतोय. खऱ्या अर्थानं सागरी गणेश ठळ संघाचे गोलंदाज मात्र मैदानावरती अत्यंत चांगल्या चॅनल मध्ये गोलंदाजी करतात. चांगल्या त्या टप्प्यावरती गोलंदाजी करतात आणि त्याचमुळे की काय आपण पाहतोय कुठेतरी थळेश्वर थळ संघ येथे बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. धावफलकावरती आता मात्र 9 धावा लागलेल्या आहेत. महेश कटवटे मात्र आपण पाहतो या षटकामध्ये अत्यंत क्वालिटी वाली गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने एक लांब पल्ल्याच्या रनअपनिशी महेश सज्ज झाला आपल्या ट्रॅक वरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू ते पाहायला मिळतोय. अगदी अभूतपूर्व असा मारा येथे पाहायला मिळतोय तो गोलंदाज महेश द्वारा. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि महेश मात्र आपण पाहतोय अगदी योग्य टप्प्यावरती मारा करतोय. धावा येत नाहीयेत. अगदी स्टार्टिंग पासून जर आपण पाहिलं ना प्रत्येक धावेसाठी येथे झगडण्यास भाग पाडलेला आहे सागरी गणेश ठळ संघाच्या गोलंदाजांनी. प्रत्येक गोलंदाज आपण पाहतोय टिचून मारा करत असताना पुन्हा एकदा शानदार एक्सलंट आणि अत्यंत आपण पाहतोय प्रभावशाली गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना 2 चेंडूंचा खेळणं अजूनही शिल्लक आहे. महेश कटवडेची आपण पाहतोय अगदी शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. धावा येत नाहीयेत. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला होता पण त्यानंतर आपण पाहतोय पूर्णतः बॅट्समनला रोखून ठेवलेला आहे जखडून ठेवलेला आहे. हा चेंडू अगदी सबमरीन एका मागोमाग एक आपण पाहतोय निर्धाव चेंडू येतात. दबाव दडपण प्रेशर सर्व काही आता आपण पाहतोय वाढत चाललंय. एका चेंडूचा खेळ ना अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू एक्स्ट्रा टाकला होता या षटकामध्ये. महेशने मात्र आपण पाहतोय फक्त 1 धाव दिली या षटकामध्ये ती सुद्धा अवांतरच्या रूपानं आणि महेश कटवडेचं एक भन्नाट षटक इथे पाहायला मिळते. त्याने मात्र संपूर्ण क्रिकेट रसिकांना इथे मंत्रमुग्ध करणारा षटक टाकले. त्याच्याकडे पेस आहे. त्याच्याकडे चेंडू चांगल्या पद्धतीने टांगण्याची सुद्धा क्षमता आहे आणि तो मात्र आपण पाहतोय फलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करून सोडतोय. फलंदाजांना हैराण केले त्याने. स्टेप आउट केले. चेंडू आलाय निर्धाव. कमालीची गोलंदाजी इथे मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 आले संपुष्टात आणि 2 षटकाच्या खेळानंतर केवळ 9 धावा धावफलकार पाहायला मिळतात. ओमकार कवळे पुरस्कृत मल्लिका नौकार संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे.
ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाजी मार्क वरती एक क्वालिटी ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं असा संघाचा महत्वपूर्ण खेळाडू जयेश लट आलाय गोलंदाजी मार्क वरती. पाहूया जयेश लट आता या ओव्हर मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. राईट अराउंड विकेट. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द लेग स्टंप पाहायला मिळालाय. पंच मनीष भोईर यांच्याकडून इशारा आला की यस इट इज वाईड. नाव स्कोर मूव्स ऑन 10. आता मात्र आपण पाहतोय धाव संख्या डबल डिजिट अंकामध्ये गेलेली पाहायला मिळते. हा चेंडू मात्र आपण पाहतोय येथे डायरेक्ट हिट झालाय. वॉर्निंग फॉर अंपायर डिसिजन. परंतु आपण पाहतो अंपायर कडनं इशारा आलेला आहे वाईड आहे आणि एक धाव धावून घेतली आणि आणखीन एक धाव डिक्लेअरच्या रूपात. सो या चेंडूवरती 3 धावा मिळाल्या आहेत. वाईड +2. संघाची धाव संख्या मात्र आपण पाहतोय 3 ने उंचावते आणि धाव फलकावरती मात्र आता धावा लागतायत 13 धावा. या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय धावा येताना दिसत आहेत. धावा येणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण पाहतो राईट राऊंड विकेटने गोलंदाजी करतो गोलंदाज त्यावेळी त्याच्याकडे कंट्रोल असणं गरजेचं असतं. जर कंट्रोल बिघडला तर खूप सारे चेंडू एक्स्ट्रा सुद्धा येण्याची शक्यता असते आणि मैदानावरती आपण पाहतोय नियंत्रण गमावले गोलंदाजाने. त्यामुळे वारंवार चेंडू अवांतर येतोय एक्स्ट्रा येतोय. नितेश प्रयत्न करतोय मोठ्या फटक्यासाठी. सिंगल घेतल्या डबलचा प्रयत्न अगदी वेगाने आपण पाहतोय चित्त्याच्या चपलाईने दोन्ही फलंदाजाने ही दुसरी धाव सुद्धा आपण पाहतो अगदी वेगात कंप्लीट केलेली आहे. संघाची धाव संख्या मात्र 2 ने उंचावते आणि धाव फलकावरती 15 धावा लागतायत. येते नितेशच्या बॅटमधून फटकालाय चांगला आणि क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातातला कॅच. परत ऍडव्हान्टेज बेनिफिट मिळाला आहे तो. पाणी घेऊन जायचंय व्हॉलंटियर्स. पाणी घेऊन जा रे. उडला खेळायला लागतील नंतर उद्या. येथे फटका हवेमध्ये आहे. अगदी गोलंदाज जयेश लटने खूप जास्त लॉंग चेस केलं होतं परंतु चेंडू मात्र आपण पाहतो डिक्लेअर रिझनला गेलाय. सिंगल मिळते या चेंडूवर. संघाची धाव संख्या मात्र आपण पाहतोय 22 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 3 to go. आपण पाहतोय मैदानावरती बॅटिंग करणारा बॅट्समन नितेश मात्र अगदी पहिल्या ओव्हर पासून बॅटिंग करतोय पण खूप साऱ्या जास्त प्रमाणात त्यांनी रनिंग केले आणि त्यामुळे दमछाक त्याची झालेली पाहायला मिळते. इथे मात्र स्टॉक बॉल आहे हा जयेशचा. अगदी मुक्याच्या क्षणी मात्र आपण पाहतोय चेंडूवरनं बोट फिरवली आणि चेंज ऑफ द पेस पद्धतीने टाकलेला हा चेंडू. त्यावरती स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे हाणून पाडलाय. जयेश लट सुद्धा आपण पाहतोय आपल्या गोलंदाजी मधली कलात्मकता अत्यंत चांगल्या पद्धतीने मैदानावरती दर्शवून देतोय. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर. आपण पाहतोय या षटकामध्ये वारंवार लेग स्टंपच्या बाहेर गोलंदाजी केली जाते.
खारा किती रे फोडी ना तुला गाडी उलटी करी ओहो हेलिकॉप्टर ते लगावलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे अप्रतिम असा षटकार. इतेच्या बॅट मधनं आपण पाहतोय अगदी दिलखेचक आणि दर्शनीय दर्जेदार अशा स्वरूपाचा हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळाला. या षटकारामुळे मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये धावसंख्या अगदी चांगल्या पद्धतीने होत असताना पाहायला मिळते. आता मात्र अंतिम चेंडूचा खेळणं आहे शिल्लक. शेवटचा चेंडू आहे. अंतिम चेंडूवर डान्सिंग डाऊन द विकेट येत असताना मात्र आपण पाहतोय एक भला मोठा प्रहार त्याच्या बॅट
पहिला चेंडू आपण पाहतोय आशुतोष दिवकर याचा अगदी वेगात आलेला आहे आणि अगदी चांगला चेंडू ते पाहायला मिळालाय. नेक्स्ट बॉल आशुतोष याचा. पुन्हा एकदा आपण पाहतो अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी ॲक्युरसी पाहायला मिळते आशुतोषच्या गोलंदाजीमध्ये. मागील मॅच मध्ये सुद्धा आशुतोषने अप्रतिम असा मारा केला होता. षटक क्रमांक पहिला चालू आहे आणि मात्र आपण पाहतोय पूर्णतः फलंदाजांना रोखून ठेवलेला आहे. हा चेंडू अगदी वेगात आलेला आहे आणि पंचांनी सांगितले येस इट इज वाईट. इथे मात्र आपण पाहतोय पहिली धाव फलकावर नोंदवली जाते. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 1. आता मात्र धावफलकावर पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर हा सामना जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष्य आहे. येथे जयचा फटका मिस टाइम आहे. चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये आहे. कॅच साठी आपण पाहतो नितेश गेलाय आणि अप्रतिम कॅच क्या बात है फंटॅस्टिक. अप्रतिम अगदी आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि आपण पाहतोय एक देखणा कॅच नेत्रदीपक झेल डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळाला नितेशच्या माध्यमातून. नवीन खेळाडू मात्र आपण पाहतोय महेश कटवटे आता बॅटिंग करण्यासाठी येतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आशुतोष दिवकरची अगदी फायरी गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरचा नियंत्रित पूर्ण मारा तो मात्र करतोय. त्याची भेदकता आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. धावेसाठी मात्र आपण पाहतोय ते पूर्णतः संघर्ष करण्यास भाग पाडणारी गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला चेंडू क्या बात आहे. अगदी सुसाट वेगामध्ये टाकलेला हा चेंडू इथे पाहायला मिळालाय. धावा येत नाहीयेत आणि आपण पाहतोय पाव आपल्याच्या षटकामध्ये मात्र कमाल केले. धमाल उडून दिलेली आहे गोलंदाज आशुतोष दिवकर याने. कमाल इथं षटक तो मात्र इथे टाकतोय. अप्रतिम गोलंदाजी ते पाहायला मिळाले. चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अतिरिक्त वेगाने टाकलेला हा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी ते पाहायला मिळते. महेश कटवटेला मात्र आपण पाहतोय एका जागेवर खेळवून ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळते. चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय गोलंदाज आशुतोष दिवकर. चांगला चेंडू ते पाहायला मिळालाय आणि क्षेत्ररक्षक फंबल झालेला आहे. त्याला फसून चेंडू फरार झाला सीमारेषा पलीकडे. यावेळी आला एक दर्जेदार चौकार. सांगायचं टीम मीटिंग नाही घ्यायची. प्रत्येक चेंडूवर आपण टीम मीटिंग घ्यायची नाहीये. अप्रेश आपल्याला विनंती आहे मॅच लगेच आपण 3 षटकांची मजबूर केलेत मॅच खेळायला. मात्र तरी पण 2 षटक आम्ही करत होतो. इथे मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकात केवळ 5च धावा पाहायला मिळतात. त्यामुळे मात्र आता दबाव वाढलाय, दडपण वाढले, प्रेशर वाढले. ते म्हणजे थळ सागरी गणेश ठळ या संघाविरुद्ध हसनैन कुरेशी पाहायला मिळतोय. ज्या हसनैनने पहिल्या दिवशी अगदी तुफानी तोडफोड विस्फोटक स्वरूपाची फलंदाजी केली होती. डावखुरा फलंदाज आहे आणि जर आपण पाहिलं तर या मैदानावरती डावखुरा फलंदाजांना पाहिजे तेवढा ऍडव्हान्टेज नाहीये. तरी सुद्धा या खेळाडूने कमालीची फलंदाजी पहिल्या दिवशी करून दाखवलंय. सो पाहूया आता प्रभुनाथ विरुद्ध हसनैन कशा पद्धतीने बॅटिंग करणार. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अवांतर आहे आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग सुद्धा प्रभुनाथ याला दिली जाते.
इथे धावा कशा येतात त्याला महत्व नाहीये, परंतु येणारे प्रत्येक धाव आणि धाव खऱ्या अर्थानं सागरी गणेश ठळ संघासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. 6 धावा आता धाव फलकावर लागतायत. विजयासाठी अजूनही आपण पाहतोय 30 धाव संख्येची आवश्यकता आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये 12 चेंडू 30 धावा असं इक्वेशन. चांगला चेंडू आपण पाहतोय प्रभुनाथ याचा. बॅटची एज जरूर लागली. सिंगल घेतल्या, डबलचा प्रयत्न यस्तो कन्फ्युजन आपण पाहतोय आणि अंतिमतः सेकंड सुद्धा अगदी वेगाने कंप्लीट केलेली आहे. सुंदर रनिंग बॅटमधून विकेट दोन्ही बॅट्समन दरम्यान ते पाहायला मिळाले. धाव फलकावरती 8 धावा लागतायत. अगदी रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. सेकंड क्वार्टर फायनल आहे. दोन्ही थळचे संघ पाहायला मिळतात. एक चांगली लढत या दोन्ही संघांदरम्यान पाहायला मिळते. हा चेंडू हो, क्या बात है. नो चेंडू आहे, कारण 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग यादी दिली होती गोलंदाज प्रभुनाथ याला. आणि आता फ्री हिट असणार आहे. फ्री हिटची नामी संधी असेल. 9 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. सागरी गणेश ठळ आणि त्यांच्या अगेन्स्ट असलेला थळेश्वर थळ संघ आपण पाहतोय. दोन्ही संघ एकाच गावातील आहेत, त्यामुळे दोन्ही संघांना एकमेकाचे कच्चे दुवे पक्के दुवे अगदी चांगल्या पद्धतीने माहीत आहे. त्यामुळे या मॅच मध्ये एक रंगतदार असं चित्र पाहायला मिळत कोणती शंका नाहीये. प्रभुनाथ पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या मार्कवरती. यावेळी हासनेंच्या बॅट मधून आलेला फटका. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. 6 धावांचा एक कडक षटकार. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 21 धाव संख्येची आवश्यकता आहे. 10 बॉल 21 धावा. हसनैन कुरेशी आपण पाहतोय मैदानावरती अत्यंत देखणा असा फटका खेळताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर ज्यावेळी बॅटिंग करतात आणि मोठे फटके लगवतात ना, ते पाहण्यासारखं असतं. कारण लेफ्ट हँडर बॅट्समनकडे एक नॅचरली अटॅक करण्याची कपॅसिटी असते आणि तीच कपॅसिटी मात्र आपण पाहतोय हसनैन मैदानावरती अत्यंत अफलातूनपणे मैदानावरती पेश करताना पाहायला मिळतोय. ओहो, टीट पॉल्टॅट जसे तसे प्रत्युत्तर चोख उत्तर दिलेलं आहे आणि हसनैनला जावं लागेल तंबूमध्ये परत. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम सागरी गणेश ठळ. एकमेकाची स्ट्रेंथ, एकमेकाचे वीक पॉइंट सगळं चांगल्या पद्धतीने ठाऊक असतं आणि या मॅच मध्ये मात्र आपण पाहतोय अगदी पराकोटीचा संघर्ष पाहायला मिळतोय. दोन्ही संघांमध्ये आपण पाहतोय विजयासाठी चालू असलेली धडपड पाहायला मिळते. दोन्ही संघ आपण पाहतोय अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत, शर्तीचे प्रयत्न करतायत. आता मात्र आपण पाहतोय 9 चेंडू 21 धावा असं समीकरण पाहायला मिळते. नवीन खेळाडू राकेश रामनाथकरला आपण पाहतोय आता बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत असताना. राकेशकडे आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि नेहमी संकट च्या वेळीमध्ये राकेश चांगले बॅटिंग करतो. आता पाहूया राकेश कशी बॅटिंग करणार. पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेटला अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. सिंगलच मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 1 ने उंचावते आणि धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय 16 धावा लागलेल्या पाहायला मिळतात. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाले प्रभुनाथची. कमबॅक कसा असतो हे मात्र प्रभुनाथने या मॅच मध्ये दाखवून दिलं. एक षटकार मारल्यानंतर मात्र आपण पाहतोय कमालीचं दिमाखदार पुनरागमन त्याने मात्र केले आणि आता 8 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक आणि विजयासाठी 20 धाव संख्येची आवश्यकता. 8 बॉल 20 धावा. लेट्स सी व्हॉट विल हॅपन इन दिस मॅच.
यावेळी मात्र महेशच्या बॅट मधनं आलाय एक पल्लेदार लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. शेवटच्या चेंडूचा खेळणं आहे शिल्लक. आमदार चषक 2024 आपण पाहतोय. अनिवार्य ग्रुप लोणारे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही क्रिकेटची स्पर्धा. 7 चेंडू विजयासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. हा चेंडू अगदी वेगात टाकलाय. खूप जास्त वेग या चेंडू मध्ये होता आणि पंत सांगतायत की 22च्या रूपात या चेंडूवरती धाव येते. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 23 पानं जाऊन पोहोचलेली आहे आणि आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धावसंख्येची आहे आवश्यकता. मॅच अगदी रोमांचक अवस्थेमध्ये, अगदी निर्णायक अवस्थेमध्ये येऊन ठेपलेली आहे आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय दोन्ही संघांमध्ये अगदी निकालाची झुंज पाहायला मिळते. कडवा प्रतिकार, कडवी झुंज या दोन्ही संघांदरम्यान पाहायला मिळते. चला मॅच फास्ट घ्यायची आहे, कोणताही टाइम स्पेंड करता नाही येते. थळेश्वर थळ आपला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. पंच कोणत्याही पद्धतीने टीम मीटिंग घेऊन देऊ नका आणि डायरेक्ट इशारा करा, पेनल्टी तुम्ही डिक्लेअर करा. 6 चेंडून 13 धावांची गरज आहे. थळेश्वर थळ आपल्याला सूचना आहे, कोणत्याही पद्धतीने विकेट गेली किंवा धाव आली तरी टीम मीटिंग नाही घ्यायची, कंटिन्यू गेम चालू ठेवायचा. अगदी महत्वपूर्ण षटक. हे षटक ठरवेल कोणता संघ सेमीमध्ये प्रवेश करेल. विजयासाठी आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची आहे आवश्यकता. राकेश रामनाथकर ऑन द स्ट्राइक पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती कल्पित कोळी सज्ज होत असताना मॅच मध्ये आपण पाहतोय अगदी उत्कंठावर्धक असा चित्र निर्माण झालेला आहे. कमालीची रोमांचकता या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवर राकेशने ठोकलाय, चेंडू सीमारेषा पलीकडे डीप मिडकडे बाहेर आला. एक उत्तुंग दर्जेदार षटकार. इथे मात्र या षटकारामुळे एक वेगळा पद्धती कॉन्फिडन्स राकेश रामनाथकर याला मिळाला असेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यामुळे पुन्हा एकदा सामन्याची समीकरण बदललेली आहेत. हा चेंडू अगदी चांगला पाहायला मिळाला. फुलर लेनचा चेंडू होता परंतु बॅट वरती मात्र योग्य त्या प्रकारे घेता आला नाहीये. सिंगल मिळते या चेंडूवरती. आता मात्र आपण पाहतोय विजयासाठी 4 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. बरोबर आहे दादा. 4 चेंडू 6 धावा. पहिला हा ना इकडं नंतर बघतो आम्ही. येथे फटकाला अगदी चांगला क्षेत्ररक्षक आहे. सिंगलच घेतली जाते या चेंडूवर. आता मात्र विजयासाठी 3 चेंडू 5 धावा. मॅचला आपण पाहतोय अगदी कडवी झुंज पाहायला मिळते. अगदी अटीतटीची लढत येते पाहायला मिळते. क्लोज टू क्लोज फिनिश येते पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नेट टू नेट, कट टू कट ही मॅच मात्र येते पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. एक रंगतदार स्थितीमधला हा सामना. 3 चेंडू विजयासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. पाहूया कोणता संघ असेल सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ. राकेशच्या बॅट मधना फटका मात्र येत नाहीये. 2 चेंडू आणि आता विजयासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. येथे मात्र आपण पाहतोय दोन्ही संघ विजयासाठी संघर्ष करतायत. चांगल्या पद्धतीचा सामना येथे पाहायला मिळते. अप्रतिम अशी लढत येथे पाहायला मिळते.
खऱ्या अर्थानं एक षटकार जरूर लगवला, पण त्यानंतर मात्र कमबॅक करणारी गोलंदाज कल्पित कोळी याने केलेली आहे. 2 चेंडू आहेत आणि विजयासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. अत्यंत महत्वपूर्ण अशा स्थितीमध्ये हा सामना आलेला आहे. हा चेंडूवरती टायमिंग खराब पाहायला मिळाले. सिंगल घेतले. डबल होणार नाही होणार. फलंदाज पोचणार की नाही पोचणार या विवंचनेत राकेश रामनाथकर बाद झालेला आहे. आणि आता मात्र 1 चेंडू 3 धावा. अंतिम चेंडूवरती जर थळेश्वर थळ संघाला जिंकायचा असेल तर हा चेंडू चांगला टाकायचा आहे. मोठा फटका त्यांना सेव्ह करायचा आहे. आणि सागरी गणेश थळ संघाला अंतिम चेंडूवरती पाहिजे 1 बिग हिट. 1 चेंडू 3 धावा. येथे जिंकणार कोण? अगदी सुरुवातीपासून अशा निराशेच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या मॅच मध्ये पाहूया विजयाची माळ कोणत्या संघाच्या गळ्यात आता टाकली जाते. अंतिम चेंडू असणार आहे आणि शेवटचा चेंडू घेऊन आपण पाहतोय कल्पित कोळी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना. आणि त्याच वेळी आपण पाहतोय फलंदाजीसाठी बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय. केदार लट. 1 चेंडू 3 धावा. पाहूया आता काय होते. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना. चांगला चेंडू आलाय आणि अशा पद्धतीने या सामन्यामध्ये थळेश्वर थळ संघाने एक रोमांचक थरारक असा विजय संपादन केला आहे. तू बोल बिंदास बोल. मी आहे इथे बसलो. बसलेला आहे राजा. तिथं कोण नाही काय बोलणार मला. तुला मी सांग. तू घे तू सांग. हो सांग. चला आता प्रत्येक सामना हा 15 मिनिटाच्या आत संपवायचा आहे. टायमिंग लावला